आणि आपले विरोधी पक्ष नेते, गट नेते वगैरे जे कोण असतील, जा जरा तिकडे नॅशनल पार्क मध्ये आपण आपल्या शहरामध्ये असलेल्या गोष्टींची पूर्तता करू. आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्या वसईमध्ये गोगटे सॉल्ट नाव ऐकलं का तुम्ही? गोगटे सॉल्टला महाराष्ट्र सरकारनं अटी शर्ती सहित 1000 एकर जागा दिली होती. गोगटे माझे मित्र आहेत, परंतु त्या कालखंडामध्ये गोगटेंना त्या ठिकाणी मिठागर करता आलं नाही आणि म्हणून ती जागा पुन्हा राज्य शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला वर्ग झाली. मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाकरता गेलो असताना एकाच दिवशी 2 कार्यक्रम झाले. आता ते समाज कुठला ते मी उल्लेख करत नाही, पण त्या समाजाने सांगितलं की नाईक साहेब आमच्या समाजाकरता या ठिकाणी वास्तू बांधायची आहे आणि त्या ठिकाणी जागा नाहीये. सगळ्या जागा वसई विरार मधल्या सगळ्या जागा बिल्डर लोकांना दिल्या गेल्या किंवा लोक प्रत्येक आपल्या शेतीमध्ये आपले स्वतःच बिल्डर झाले. आणि एक गोष्ट खरी आहे की माझ्या लक्षात आलं की सामाजिक समतोल लागण्याकरता, समाज एकत्र होण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे तो एक समाज मंदिर. आता त्या ठिकाणी आता इथे ख्रिश्चन समाज मोठा राहतो, आगरी, कोळी, चौकशी, पाचकशी बरोबर बोलतो आणि तुरळक सगळेच समाज आहेत. तर मी मान्य आयुक्त महोदयांना सांगितलं की ते 1000 एकर जागेपैकी साधारण 700 एकर जागा ही महानगरपालिका, महानगरपालिकेचं होल्डिंग पॉइंट बनवायचा तिथे विचार, महापालिकेचा स्टेडियम, पुन्हा एखादं नाट्यगृह, पुन्हा मोठं बाग बगीचा. कारण पालघर जिल्हाधिकाऱ्याच्या इमारती समोर साधारणपणे किती एकराचं आपण वन उद्यान बनवतोय? 300-400 एकर जागेमध्ये. सावराजी फिगर आपल्या लक्षात नाही. 300 एकर जागेचं वन उद्यान वन विभाग बनवतो. तशाच प्रकारचं या वसई शहर लोकांना आपल्या मुलाबालांना घेऊन त्या ठिकाणी करमणूक करण्याकरता तशा प्रकारचं वन उद्यान करण्याचं निश्चित वनामध्ये असेल तर वन उद्यान, नाही तर महापालिकेचं उद्यान. आणि राहिलेली जागा 300 एकर जागा या शहरातल्या विविध धर्माचा एकूण आकडा काढून त्या धर्मातील असलेले फ्रॅक्शन्स म्हणजे समजा इथला आगरी, कोळी, चौकलशी, पाचकलशी त्याची पॉप्युलेशन घेऊन कमीत कमी साधारण 2000 मीटर, तर काही घटकांना 4000 मीटर, 6000 मीटर, 8000 मीटर अशा प्रकारचं ज्याला आपण रेडी रेकनरच्या भावानं मी मान्य बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललोय. आणि मग त्यावेळेला सावराजी तुम्ही राजन तुम्ही स्नेहा आपण नंतर बैठक लावून आयुक्तांसमोर त्या नकाशामध्ये काय जाते तुम्हाला अगोदर दाखवायला सांगेन आयुक्तांना. आणि जे जे घटक आहेत म्हणजे चौकलशी, पाचकलशी, कासार असतील, वाणी असतील, शिकिपे असतील, ब्राह्मण असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे आणि ती जागा परवडेल अशा रेटने मिळाली पाहिजे. मला वाटतं आपल्या कालखंडात हा जर निर्णय झाला तर मला वाटतं लोक तुम्हाला कायमची आठवण काढतील. सावराजी काढतील ना? 100%. अरे ऍग्री विथ मी माय फ्रेंड्स? गरजेचं नाही. तर अशा प्रकारचा तो प्रकल्प करण्याचं ठरवलेला आहे. एकूणच पालघर जिल्ह्याच्या पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आलो त्यावेळेला सुंदर पालघर, हिरवं पालघर तर होतं, पण प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त पालघर म्हणजे पालघर म्हणजे इन्क्लुडिंग वसई विरार महानगरपालिका आणि ग्रामीण भाग सुद्धा. आता मधल्या काळामध्ये इथे हॉस्पिटल्स आहेत, त्यांचा दर्जा निश्चितपणे तपासायला लागेल. एकूण आता हॉटेलच्या बाहेर रेट असतो, मेंदूवडा एवढा, बटाटावडा एवढा, पण डॉक्टरच्याकडे रेट नसतो. असतो का? जसं पाहिजे तसे पेन्सिल फिरवतात, अशा प्रकारे नाही चालणार. गोरगरिबांना तुम्ही एकदा लोक ऍडमिट झाली, नंतर बजेट दिलेला असतो 4 लाखाचा, नंतर अस्थिपत्ती हे ऑर्गन फेल्युअर आहे, ते ऑर्गन फेल्युअर, तो 14 लाखापर्यंत. असं कसं जाईल बिचारा तो माणूस? आता माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोगातून मुक्त करण्याकरता फ्री असलं तरी सुद्धा कधी चुकून एकदा माणसाने ऍडमिट केला आणि मग तो असा इतका सेन्सिटिव्ह झालेला असतं की एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात त्याला स्थलांतर करणं सुद्धा धोकादायक असतं.
मग अशा वेळेला त्याची परवड होते, लोक कर्जबाजारी होतात, पॅनिक होतात. अशा या परिस्थितीतून त्याला चिंतामुक्त करण्याचं काम करण्याकरता एकूण रुग्णालयाच्या सिस्टीमवर सुद्धा नजर ठेवावी लागेल. पाणी पुरवठा मी मगाशी बोललो, भारतामध्ये नवी मुंबई असं एक शहर आहे की आज नवी मुंबई शहराची पॉप्युलेशन 15 लाख आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणून 2 लाख एक्स्ट्रा दररोज 17 लाख. परंतु नवी मुंबईच्या 95 पासूनचा सल्लागार मीच आहे शहराचा. तर 30 लाख वस्ती होणार एसटीपीचे प्लांट सगळे रेडी आहेत. म्हणजे जर का आता जर त्या ठिकाणी ते प्लांट जर तयार करायला गेले तर 6,000 कोटीचा खर्च आहे. त्यावेळेला साधारणपणे आम्ही ते 500-700 कोटी रुपयामध्ये ते पूर्ण केलेले आहे. आणि त्याच्यानंतर ते ट्रीट केलेलं पाणी त्याला टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे प्रॅक्टिकली ते पिण्यालायक पाणी आहे, परंतु आपण ट्रीट केलेलं पाणी हे कोणी पित नाही. आणि म्हणून MIDC ला आम्ही ते पाणी देतो. आणि भारतामध्ये आणि संपूर्ण गार्डन बाग बगीचेला वसई विरार शहरामध्ये सुद्धा तशा प्रकारच्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांटच्या दर्जापर्यंत पाण्याचा एकूण त्याला ट्रीटमेंट केली जाईल आणि त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना निश्चितपणे आहे. आता एकूणच एक दिवशी मान्य खासदार, आमदार, महापौर आणि विरोधी पक्ष नेते यांच्या समोर बैठक लावून या शहराच्या हिताकरता तशा प्रकारच्या योजना आखल्या जातील. मला वाटतं मी गरजेचं होतं तेवढं बोललोय. आता जसं मी बोललो, वन विभागाचा मी बजेट तयार करेन. नवी मुंबईचा बजेट करायची जबाबदारी माझ्याचकडे आहे. आणि आता पालघर जिल्ह्याचा बजेट म्हणजे पालघर जिल्ह्याचे 2 भाग, शहरी भाग आणि ग्रामीण भाग, यामध्ये सुद्धा बजेट जरी करण्याचं जरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा भाग असला तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून याच्यावर निश्चित मी नजर ठेवणार आहे. चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही परिसरामध्ये ज्या ठिकाणी कोणाला वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचं काम. पालक म्हणजे काय? पालक म्हणजे गार्जियन. गार्जियन म्हणजे एखाद्याला पोटात दुखलं तर पालकाला सांगणार नाही की पोटात दुखते म्हणून. तर कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधक असो, त्या जर नगरसेवकावर जर अन्याय होणार असेल तर त्या ठिकाणी नजर ठेवायचं काम पालकमंत्री म्हणून मी करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्याला प्रश्न विचारायचे विचारा, मी आपल्याला उत्तर देईन. आपण मॅंग्रोव पार्कचा एक चांगला प्रकल्प आहे. त्याशिवाय वृक्षारोपणासंदर्भात विविध घोषणा केल्या. मात्र वसई विरार परिसरात अस्तित्वात असलेला मॅंग्रोव्ह त्याची कत्तल होते. याशिवाय दुसरा प्रश्न की पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत. राष्ट्रीय वणवे नव्हे, आपले जनरल वणवे डोंगर पेटत आहेत. हे रोखण्यासाठी कुठेतरी वन विभाग अपयशी ठरतो असा आरोप होतोय. काय सांगतो? आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. जरा प्लीज, ज्याला अतिशय बोलायची हौस असेल तर जाऊन जरा बाजूच्या आमच्या राजन नाईकचं ऑफिस मोकलंच आहे, तिथे पण AC आहे. आपल्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. वनवे लागतात ही गोष्ट खरी आहे, परंतु सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वनवे कुठे लागल्यात याची लगेचच नोंद घेतली जाणार आहे. भविष्य काळामध्ये गरज पडली तर कोकणाकरता एक हेलिकॉप्टर त्या ठिकाणी घेणार आहोत आम्ही. पश्चिम महाराष्ट्राकरता एक, मराठवाड्याकरता, खानदेशाकरता आणि विदर्भाकरता, आणि जेणेकरून अर्ली स्टेजला ती फायर प्रिव्हेन्शन केली जाईल. आमच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनवे लागतात, वनवे म्हणजे कसे लागतात, 10-12 दिवस जंगल जळत असतो, तुम्ही टीव्हीला बघितलं असेल. तर त्या ठिकाणी ते वनवे कसे विझवले जातात त्याचं ज्ञान घेण्याकरता, त्यांच्याकडे असलेली मशिनरी कशी वापरली जाते त्याकरता अधिकारी वर्गाच्या नेमणुका केलेल्या आहेत. आणि लवकरच भविष्य काळामध्ये वनवे बघा का असतं, कधी कधी झाडं वाढलेली असतात, खाली गवत असतं, गवत आणि पालापाचोळा जळत असतो. आपल्याला एक गोष्ट खरी, वनवा म्हणजे जंगलाचा नाश. जरी पालापाचोळा जळत असताना काही पानं त्याला आपण असं होरपळली, काय म्हणतात, होरपळली म्हणजे त्याचा मरत झाड नाहीत, परंतु त्याचबरोबर असलेला जीव आहे, त्याच्यामध्ये असलेले ससे, खारक, आपण त्याला स्क्विरल म्हणतो, अशा पक्षी म्हणजे प्राण्यांचा, सरपडणाऱ्या प्राण्यांचा नाश होतो. आणि याकरता वन खातं अति सतर्क राहणार आहे. याकरता
NGO ची मदत घेतली जाणार, ज्याला आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वन व्यवस्थापन, ही योजना मी 95ला वनमंत्री असताना सुरू केली. पालघर जिल्ह्यातला पालघर तालुका आणि ठाणे जिल्ह्यातला मुरबाड तालुका ह्या 2 तालुक्यांना जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट या योजनेखाली त्या ठिकाणी वन विभागाचा जो त्याला डिग्रेडेड फॉरेस्ट आहे ती झाडं वाचवायची, त्यांना सांभाळायची आणि ज्याला म्हणजे तोड होईल त्याच्यातला अर्धा हिस्सा गावच्या लोकांना द्यायचा. त्या पैशातून गावच्या नळाची योजना, गावचे रस्ते, बंधारे अशा प्रकारच्या योजना झाल्या. बंधू, आपण सांगितल्या पद्धतीनं वनवे या गोष्टीवर नजर आमची आहे आणि भविष्य काळामध्ये आगीमुळे जंगलाचा नाश होणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित घेऊ. सर, महामार्गाच्या लगत जे आता वृक्षतोडी होते तिकडे तुम्ही असं म्हणताय की आम्ही लाखो वृक्ष लागवड करणार आहोत, परंतु जे आहेत ते मोठे मोठे वृक्ष वसई विरार शहरामध्ये महामार्गाच्या लगतच्या जागी कापले जातात, त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करता? हे बघा, आजकाल कापण्यापेक्षा वृक्षाचं स्थलांतरण करणं हा एक भाग आहे. मोठ्या मशिनरीच्या द्वारे मुलासकट ती झाडं काढून ऍडव्हान्स मध्ये खड्डे खोदून त्या साधारण 100 झाडांचं स्थलांतरण केलं. त्याच्यातले 40-50% झाडं मरतात, परंतु 40-50% जगतात. हा प्रयोग म्हणजे झाडं तोडण्याचा गरज भासणार नाही. आता बाब अशी आहे की काही जे त्याला आपण झाड तोड करणारे जे काही चोर आहेत, आपण जरा चोरच म्हणायचं हो, बरोबर. तर त्याच्यावर निश्चितपणे लक्ष ठेवणार आहे. आता एक मशीन आलेली आहे, साधारण त्या मशीनची किंमत 1.5 कोटी आहे. साधारणपणे ते गतीनं किती झाडं आहेत, कुठल्या प्रजातीची आहेत, त्यांची साईज काय, साधारणपणे एखाद्या पालघर जिल्ह्याला जर 2 मशीन दिल्या तर संपूर्ण आपल्या भाईंदरच्या खाडीपासून तिकडच्या गुजरात बॉर्डर पर्यंतची सगळी झाडांची संख्या आणि कुठे चोरी झाली त्याची, कारण तिथे विथिन नो टाइम त्या ठिकाणी चार्ट तयार होतो. असलेली संख्या तीच एक, समजते कमी झाली जास्त झाली तर त्या मशिनरी घेण्याचं निश्चित केलेलं आहे, म्हणजे चोरीवर पुढे नियंत्रण केलं जाईल. पण सर, याच्यामध्ये वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे. माझ्याकडे आता किती केसेस आहेत की त्यांना पत्रव्यवहार करून देखील ते काही कारवाई करत नाही. मग वन विभागाचे अधिकारी जर त्या वृक्षतोडीच्या लोकांबरोबर असतील तर मग काय करायचं? आपण जरा एक पूर्ण होईल. नाही, हे पुरावे मग आपण परत बोला ना. तुम्ही फक्त कुठल्या जिल्ह्यात, आपला पालघर जिल्हा, तालुका कुठला, कुठलं गाव, याचे फोटोज माझ्याकडे पाठवून द्या. मी माझ्या दोन्ही पीएनचा व्हॉट्सअप नंबर आज या ठिकाणी जाहीर करतो. तुम्ही पाठवा, त्याची लगेच दखल केली जाईल आणि जे अधिकारी आपल्या कर्तव्याला निश्चितपणे जागत नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. माझा प्रश्न असा सर, दरवर्षी आपण करोडोचा खर्च करून नवीन झाड लावतो, पण त्याचं संवर्धन होत नाही आणि तो पुढे जात नाही, त्याचा काय? हे बघा, तंत्रज्ञान बदलत आहे. पूर्वीच्या काली सीसीटीव्ही कॅमेरे होते, आता कॅमेरे आले, सेन्सिटिव्ह कॅमेरे आले. एकूणच आता मी सांगतो, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात आमच्या कुटुंबाची सामूहिक साधारण 2000 एकर जागा आहे. त्याला आपण काय म्हणजे सामुदायिक शेती म्हणजे कलेक्टिव्ह फार्मिंग. त्या भोवताली जवळ 108 कॅमेरा लावल्यात. आम्हाला माहित नव्हतं. आता त्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यामध्ये 8 बिबटे ट्रॅप झालेत. किती? तो बिबटे आल्यानंतर समोर आल्यानंतर तो सायरन वाजतो, त्याचे फोटो घेतला जातो, त्याची शूटिंग केली जाते आणि आवाज येतो आणि ती सगळी क्लिप आपल्याला आपल्या फोनवरती येते. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान जे बदललेलं आहे याचा आधार घेऊन भविष्य काळामध्ये झाडाला आग लागणे, झाडं तोडून नेणं किंवा त्याचा नाश करणं या सर्व गोष्टींवर बंधन घालण्याकरता मी मगाशी म्हटलं 14,750 कोटी रुपये जे या अनुषंगाने आम्ही उभारणार आहोत त्याचा वापर अधिकारी वर्गाला चांगली घरं, त्यांचं ऑफिस, एकूण सॅटेलाइटच्या माध्यमातून सगळ्या यंत्रणा सतर्क करण्यासाठी वापरणार आणि आपण जी चिंता व्यक्त केली ती भविष्य काळामध्ये ती चिंता असते कमी होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. आप वन मंत्री हैं, आपने आदेश दिया था कि गणेश उत्सव के बाद जो भी अवैध निर्माण है उस पर कार्रवाई होगी और साथ ही नया जो अवैध निर्माण है वो नहीं होगा। लेकिन बात करें, आप वन मंत्री है महोदय जी, वन मंत्री है, आप वन विभाग की बात करें, आप पेड़ पौधे लगाने की बात कर रहे हैं,
वसईपुर के गांव मोजे राजेवली में पहाड़ों को चीर कर अवैध निर्माण अंधाधुंध तरीके से किया जा रहा है। इस पर हम अगर खबर भी लगाते हैं, बात करें सर्वे नंबर की, तो 145, 207, 208। एक मिनट मैडम, एक मिनट जरा फॉरेस्ट से अधिकारी आले बोलो जरा। खबर लगाने नहीं, के बाद यहाँ के लोकल अधिकारी आए हैं, अभी आप बोलते हो सुनेंगे, और आप जाने के पहले उधर बंदोबस्त पंचनामा करने के लिए बात करता हूँ। आधा मिनट ये रास्ता छोड़ दे, और मुझे देखूंगा करूंगा नहीं, अभी करो, कल करे सो आज, और आज करे सो आप, ये स्टाइल मेरी है। अरे आले क्या फॉरेस्ट वाले, चलो आप ये मैडम का सवाल पेंडिंग रखो, वो आते हैं। सर, एक सवाल इम्पोर्टेंट है। वसई विराट शहर महानगर पालिका क्षेत्र में चौथी मुंबई पालघर जिला बनने को तैयार है, आप लोगों की प्लानिंग है, लेकिन सड़कों की हालत ऐसी है कि लास्ट ईयर में जो पैच वर्क का काम है वो आज भी नहीं हो रहा है। और आपके यहाँ आपके वसई विराट शहर महानगर पालिका क्षेत्र के टेंडर होल्डर ऐसे हैं कि वो टेंडर पे 6 महीने 60 दिन की मुद्दत है, वो काम नहीं कर पाते, और उसके बाद भी फिर से भूमि पूजन चल रहा है सब चीजों का, तो उसमें काम ही नहीं हो रहा है। आज पूरी जनता तकलीफ में है, रास्ता नहीं हो रहा है सर। देखिए पिछले क्या हुआ मुझे नहीं मालूम, अभी 5 साल से करीबन यहाँ पे लोक प्रतिनिधि नहीं थे, प्रशासन का कालखंड था। अभी रूलिंग पार्टी के लोग भी है, अपोजिशन पार्टी के लोग, और मैं समझता हूँ कि हमारे लोग बहुत सतर्क हैं, खासदार भी, आमदार भी, हमारे जिलाध्यक्ष भी, और अपोजिशन लीडर गट नेता, और सब अलर्ट है। आप कौन सा इलाके का रास्ता नहीं होता है उसका फोटो, इलाके का नाम, मैं अभी मेरे दोनों पीए लोगों का व्हाट्सएप नंबर देता हूँ, उस पर भेज दीजिए। उसमें फंड क्या हुआ है, दुर्भाग्य से ये आप किस ढंग से लेना ले लो, मुझे मालूम, दुर्भाग्य से बहुत खर्चा हुआ है, ओवरलैपिंग हुआ है, जिसको मतलब आमदनी 8 और खर्चा रुपया 1.5 रुपया तो स्पिल ओवर